या ठिकाणी गेले 12-15 दिवस झाले या खानोगणामध्ये फिरत असताना आता आम्ही जवळजवळ एक 6 दिवस झाले डोर टू डोर या ठिकाणी प्रचार करतोय आणि डोर टू डोर प्रचार करत असताना प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी ग्रामस्थ स्वागत करतात। याचा अर्थ असा आहे का आम्ही ज्या वेळेला मी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेला जी केलेली कामं आहेत, ज्या केलेल्या आहेत वॉटर स्कीम, जे काय मूलभूत सुविधा ज्या सर्वसामान्य जनतेला ज्या लागतात, ग्रामस्थांना लागतात, त्या देण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लोक स्वागत करतायत। जवळजवळ प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर 85 ते 90% लोकांमध्ये आरत्या केल्या जात आहेत। एवढ्या चांगल्या पद्धतीने लोकांचं त्या ठिकाणी स्वागत होते। दोन्ही उमेदवार अतिशय तुल्यबल आम्ही आहोत। त्या ठिकाणी नरेश पाटील हे रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती असताना त्यांनी सुद्धा प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं केलेत आणि त्यांच्या सुनबाई रेश्मा राजेश पाटील त्या ह्या परिसरातल्या असल्यामुळं खानव हे त्यांच्या आईचं गाव आणि खानव हे आईचं गाव असल्यामुळं त्यांना सुद्धा चांगला प्रतिसाद आम्हा दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी मिळतोय। आम्हाला खात्री आहे का आमच्या महायुतीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत म्हणजे RPI, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अतिशय मनमिलाऊ स्वभावाचे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत। सकाळी कोणालाही फोन न करता प्रत्येक जण आपल्या रुटीन प्रमाणे ज्या ज्या ठिकाणी प्रचार आहे त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करतायत। कारण आमच्या कार्यकर्त्यांचा उद्दिष्ट वेगळा आहे, आमच्या कार्यकर्त्यांचे ध्येय धोरण वेगळे आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही आमचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे। जवळपास आम्ही संपूर्ण पंचायत समिती गणामध्ये डोर टू डोर त्या ठिकाणी प्रचार केलेला आहे। 1, 2, 5 वाड्या जर त्या ठिकाणी सोडल्या तर जवळजवळ आमचा 80-90% प्रचार हा पूर्ण झालेला आहे आणि चांगला प्रतिसाद जनतेमधून त्या ठिकाणी आहे। जनता अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत करतायत। काय या 36 मध्ये कुठल्याही गावामध्ये तुम्ही जा, त्या गावाच्या बाहेर जी पाण्याची टाकी दिसते त्या पाण्याच्या टाकीच्या खाली भाई शिंदे उपाध्यक्ष असताना केलेले जे काम आहे त्या कामाचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय आणि लोक त्या ठिकाणी आजही ते बोलतायत का अजूनही छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत, छोटे मोठे जे काही विकास काम आहेत ती करण्याची संधी आम्हाला निश्चितपणे ग्रामस्थ देतील असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे। त्यामुळे पुढची आम्हाला कुठलीही चिंता नाहीये। नरेश पाटील आणि मी अतिशय खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय। आमच्यामध्ये दोघांमध्ये एवढी अंडरस्टँडिंग आहे का विरोधकांनी देव पाण्यामध्ये ठेवलेत का जेणेकरून भाई शिंदे आणि नरेश पाटलांमध्ये काहीतरी वाद व्हायला पाहिजेत आणि मग ते वाद झाल्यानंतर त्याचा फायदा आम्हाला मिळेल या दृष्टिकोनातून विरोधक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत। पण मी मगाशीच कालच माझ्या बाईटमध्ये आम्ही सांगितलंय का राम आणि लक्ष्मण एकत्र झालेले आहेत, त्यामुळे हा रामाचा धनुष्यबाण हा अयोध्येला जाणार आहे। त्यामुळे तो धनुष्यबाण आता कोण रोखू शकणार नाही, कोण त्या ठिकाणी थांबवू शकणार नाही। विरोधकांच्या पायाखालची वालू त्या ठिकाणी सरकलेली आहे आणि मग ते अपप्रचार करून जेणेकरून लोकांमध्ये मिक्स अंडरस्टँडिंग कशी पोहोचेल, लोकांमध्ये लोक अफवावर विश्वास ठेवतील का। पण मला पूर्ण खात्री आहे या खानव गणातील लोक अतिशय सुज्ञ लोक आहेत, त्यांना चांगलं माहिती आहे आणि आमचे दोघांचे अतिशय चांगले रिलेशन आहेत। त्यामुळं विरोधकांचे जे मनसुबे आहेत ते कधीच सक्सेस होणार नाही, एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगेन।